नमस्कार. बांगडा फ्राय कधी ट्राय केलेला आहे का? हे बघा, आज आपण बनवूया स्पेशल बांगडा फ्राय. आहाहा! किती भन्नाट दिसतोय. आमच्याकडे बांगडा खूप कमी मिळतो. मला मार्केटला गेल्यावरती दिसला. मग आज घेऊन आलेली अर्धा किलो. इथे मी अर्धा किलो बांगडा घेतलेला आहे. आता आपण याला मॅरिनेट करून घेणार आहोत 15 ते 20 मिनिटांसाठी. त्यासाठी मी इथे याच्यावरती आता मीठ स्प्रेड करते. हे आमसूलचा कोड बनवून घेतलेला होता मी. हे आमसूलसुद्धा मी कोकणातनं मागवलेलं होतं आणि या आमसूलमुळे चवही खूप भन्नाट येते. कारण आपण ज्यावेळी कोकणात जातो, तर आपण जे म्हणतो की तिथला खाद्यपदार्थ खूप छान लागतं. सी फूड जे असतात तिथले, तर ते याचा हा एक पदार्थ असा आहे की ज्यामध्ये ते प्रत्येक जसं सोलकढी असेल किंवा फिश फ्राय असेल किंवा फिश करी असेल यामध्ये हे आवर्जून वापरतात. तर त्याने चवही खूप छान येते आणि मी पण ते एक अनुभवलं. खरंच खूप छान आहे. तुम्हीही घरी नक्की ट्राय करा आणि फिश करायला खूप सोपं असतं. या ठिकाणी मी हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीरचं वाटण वाटून घेतलेलं होतं. याने सुद्धा टेस्ट एकदम छान येत होती. त्यानंतर आपण इथे हळद घेऊया. नंतर मी कोकणमधनं अलिबागवरनं नलिनीताईंचा आगरी कोळी मसाला मागवलेला होता. तो पण मी इथं घेतलेला आहे 1 चमचा. त्याने हे फिश मॅरिनेट करून घेतले 15 ते 20 मिनिटांसाठी. त्यानंतर मी यामध्ये लसूणचे काप घातलेले आहेत. त्याने चवही खूप छान येते आणि ते लसूण स्टीम झाल्यानंतर खूप छान लागतात त्यामध्ये. आता मी इथे आमच्याकडे जी भेटते प्रसिद्ध आहे लाल परी ती घेतलेली आहे. यामध्ये बारीक काटे बरेच असतात, पण चवीलाही खूप छान असते आणि शेवटी आपण चवीला महत्त्व देतो आणि जे फिश लवर असतात त्यांना काटे जास्त काय आणि कमी काय, आहे ना? तर हे बघा, यालासुद्धा मी मॅरिनेट करून ठेवलेलं आहे सेम त्याच पद्धतीने. जेवढं आपण वाटाण्याच्यामध्ये घातलेलं होतं बांगड्यासाठी तेवढंच याच्यामध्ये वापरलेलं आहे. आता कोटिंगसाठी मी इथं घेतलेलं आहे बारीक रवा. त्यानंतर इथं घेतले तांदळाचं पीठ आणि थोडं मीठ. मीठ थोडं कमी घालायचं कारण मॅरिनेट करताना आपण दोघं ठिकाणी मीठ वापरलेलं आहे. त्यामुळे तुमच्या चवीनुसार मीठ वापरा. आता मी ते तव्यामध्ये तेल घेऊन हे बांगडा फ्राय करून घेणार आहे. फिश हे हेल्थसाठी खूप छान असतात. यामध्ये ओमेगा 3 पण असतं आणि त्यानंतर बौद्धिक पातळी आपली वाढवतं. त्यानंतर डोळ्यांसाठी, केसांसाठी खूप छान असतं. त्यामुळे फिश हे जर तुम्ही खात असाल तर जास्त करून प्रायोरिटी फिशला द्या. कारण फिश खूप हेल्दी असतात. आता मी हे फ्राय करून घेते. फ्राय करायला मला जास्त वेळ नाही लागलेला आहे आणि करायलाही खूप सोपी रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि हे बघा खूप छान लागतात, खूप हेल्दी असतात. रात्रीला तर हलकं असतात खूप. तर हे बघा मी अशा पद्धतीने आता यांना फ्राय करून घेतलेले आहेत. आपला बांगडा फ्राय तयार आहे. बघूयात आपण कसा झालाय ते. आहाहा! काय भन्नाट दिसतोय. वाह, 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 वाह! एकदम छान. मस्त झालेला आहे. हे बघ कमी वेळामध्ये, कमी साहित्यामध्ये इतका छान बांगडा फ्राय झालेला आहे. हॉटेलसारखी टेस्ट आहे. सेम आता तसंच मी लाल परीसाठी करून घेतलेलं आहे. हे जे तुम्हाला छोटे-छोटे, बारीक-बारीक पीसेस दिसताय, यामध्ये काटे कमी असतात म्हणून मी आधी मुलांसाठी हे फ्राय केलं आणि हे जे हार्ट शेप दिसतं, ओव्हल शेप दिसतं ते यामध्ये थोडे काटे बऱ्यापैकी असतात. पण हे जे बारीक आहे त्यामध्ये काटे थोडे जाड असतात, पण कमी असतात. त्याच्यामुळे हे खूप छान आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच भन्नाट रेसिपी बघण्यासाठी माझे चॅनल नक्की बघत राहा. चला तर मग बाय. हेल्दी खा, हेल्दी राहा.